आज सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून प्रेसचे आयोजन करण्यात आलं होतं. भाऊ, आज नेमकी प्रेस घेण्याचं कारण काय? राज्यामध्ये राज्य सरकारनं अनेक चांगले निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 लाख रुपये कर्जमाफीचे पैसे यायला सुरुवात झाली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपयेपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे. त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते ही मागणी अनेक वर्ष शेतकऱ्यांची होती की गावाला जायला रस्ता आहे पण शेताला जायला रस्ता नाही. आणि एक चांगला निर्णय महसूल खात्याअंतर्गत महायुती सरकारनं घेतला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी घेतला. जे लोक अतिक्रमणामध्ये राहत आहेत आणि ज्यांची घरं 2011 पूर्वीची आहेत ते सगळं अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. मग ती जागा शासनाची असेल, ते जागा नगरपालिकेची असेल, ती जागा झेडपीची असेल, ती जागा पंचायत समिती असेल, ती जागा ग्रामपंचायतची असेल, या जागेवरची सगळी घरं हे नियमानुकूल करायची आहेत. आणि 500 स्क्वेअर फूट पर्यंत कोणताही त्याच्यावरती कर आकारणी होणार नाही. त्याच्यावर 10% जे काही किंमत सरकारी असेल त्याच्या 10% रक्कम भरायची आहे. आणि एका व्यक्तीला 1500 स्क्वेअर फुटापर्यंत त्या ठिकाणी जागा मिळणार आहे. म्हणजे या असे अनेक लोकहितकार निर्णय त्या ठिकाणी झाले. राजश्री अभियानाच्या माध्यमातून जे काही राबवलं गेलं काल, संपूर्ण राज्यभर हे अभियान राबवलं गेलं. याच्यातून दिव्यांगांना लाभ दिला गेला, संजय निराधार गांधीचा लाभ दिला गेला. याच्यातून महसूल खात्याच्या अंतर्गत वारस नोंदी असतील, 7/12 दुरुस्त करण्याचा असेल, कृषीच्या योजना असतील आणि विशेषतः वाळवा तालुक्याचे सन्माननीय आमदार या ठिकाणी आले जयंत पाटील साहेब आणि त्यांनी या अभियानाचं कौतुक केलं. बावनकुळे साहेबांचं कौतुक केलं, महसूल मंत्र्यांचं. 20 वर्ष ते मंत्री होते परंतु त्यांना त्यांच्या महसूल मंत्र्याचं कौतुक करावं असं वाटलं नाही. त्यांना पटलं की महायुतीच खऱ्या अर्थानं चांगलं काम करत आहे, इथले मंत्रीच चांगलं काम करत आहेत. ईश्वरपूर तहसील कचेरीमध्ये वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही हा त्यांचा गोड गैरसमज आहे. कारण आतापर्यंतचे सगळे तहसीलदार प्रांत हे कारखान्यावर बसून न्याय निवाडा करत होते, तिथून सगळे निर्णय त्यांना दाखवून करत होते. त्यावेळी त्यांच्या काळात सामान्य माणसाला न्याय मिळत नव्हता. सामान्य माणसाला न्याय मागायला त्यांच्या दारात जावं लागत होतं. आता सामान्य माणसाची कामं होत आहे, त्याला न्याय मिळत आहे. म्हणून त्यांना वाटतं की न्याय द्यायचा असेल तर तो कसा असावा, त्या न्यायदानाची पद्धत काय असावी हे आम्ही सांगू तशी असली पाहिजे, अशा पद्धतीचं एकंदरीत त्यांची मानसिकता आहे. परंतु आता सरकार बदललेलं आहे हे कधी कधी त्यांना आठवत नाही. भाऊ, काल राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रेस घेतली. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण जे परवाचं स्टेटमेंट आहे जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांबद्दलचं, त्याबद्दल तुम्ही आता राजीनामा दिला पाहिजे. कारण आपण 7वी नापास असून आपण MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल कसं बोलू शकता, असं राष्ट्रवादीच्या तालुक्याच्या नेतृत्वानं आपल्याला राजीनामा मागितलेला आहे. असं आहे की मी राजीनामा दिला पाहिजे. आता राजीनामा देणाऱ्या माणसाला 7वी नापास माणसाला त्यांची उत्तर देणं एवढा मी काही फार मोठा माणूस नाही आहे. काय त्यांना मोठी माणसं उत्तरं देतील. त्यात तुमचा राजीनामा मागितला नाही दिला तर ते आंदोलन करणार आहेत आपल्या घरासमोर. अरे मला आंदोलन काय हे नवीन आहे का? उलट त्यांना आंदोलनाची सवय होईल. आंदोलन कसं करते ते म्हणले तर मी त्यांचं शिबिर सुद्धा घेईन, त्यांना प्रशिक्षण देईन आंदोलन कसं करायचं. आपण सांगितलं की जयंतराव पाटलांनी 20 वर्ष काय केलं, तर त्यांचं मत आहे की तुम्ही गावागाव जाऊन डोळे उघडे करून बघा कामं त्यांची. तुम्ही ज्या जयंत पाटील साहेबांची कामं गावात त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे की तिथं तुम्ही सभा घेता, ते स्टेज त्यांचं असतंय. समाज मंदिरात जाता, ते समाज मंदिर त्यांनी बांधलेलं असतंय. यावर आपलं काय मत आहे? असं आहे की त्यांना सांगा काठी बी माझीच असते, काठीला गोंडा बी माझाच असतो, काठीची रशी बी माझीच असते, नाचवणारे कार्यकर्ते बी माझेच असतील. त्यामुळं मी दुसऱ्या ज्या काठीनं साप मारून कोपाडीवर टाकत नसतो म्हणा.